आज परभणी तालुक्यातील झरी येथील शिवस्वराज मित्र परिवारच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी 2023-24 मधील रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा विमा भरला असून रब्बी हंगामात 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पीक विमासाठी तक्रार केली आहे। मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारी लाईट आणि इंटरनेट सेवा अशा नसणे तांत्रिक अडचणीमुळे राहिल्या आहेत। त्यामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकांचा पीक विमा तात्काळ अदा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदरील निवेदनावर दिलीप देशमुख, दिलीप नेने, उत्तम देवडे, रमेशराव तरवटे, मुकुंद जाधव, संतोष चट्टे, बालासाहेब तरवटे, रुस्तम वैद, उत्तम जगाडे, समीम खतीब, इलियास खतीब, ओंकार सावंत, जानकीराम देशमुख, प्रशांत देशमुख, रामदास डोबे, प्रल्हाद कुटे आदींसह झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। सर्व शेतकरी बांधव माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी आलो होतो। विषय होता की हरभरा पीक विमा व मागील वर्षीचा राहिलेला कापसाचा विमा। कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही किंवा लेखी स्वरूपात दिलेली नाही। कारण सगळ्या शेतकऱ्याकडं मोबाईल किंवा तांत्रिक सुविधा उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे ते शेतकरी वंचित राहिले आणि कंपनीची ॲप पण बरोबर चालत नव्हतं। त्याच्यामुळं त्या लोकांच्या तक्रारी डाउनलोड झाल्या नाही किंवा नोंदवल्या गेल्या नाही। अशा लोकांना यावर्षीचा हरभऱ्याचा विमा पडलेला नाही। त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आलो होतो। जिल्हाधिकारी साहेबांनी विमा कंपनी आणि कृषी विभागाशी बोलून येणाऱ्या 30 मेला संध्याकाळी 4 वाजता मीटिंग लावलेली आहे आणि त्यात ते त्यांना सूचना करणार आहेत की तुम्ही उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित अनुदान वाटप करा।